आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने तुमच्या केसांना सुंदर ब्राउन कलर मिळवू शकता, तेही केसांना कुठल्याही प्रकारचा डॅमेज न करता। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जी नॅचरल पद्धत शेअर करणार आहे त्याचा यूज करून तुम्ही तुमच्या केसांना सुंदर कलर देऊ शकता, थिकनेस देऊ शकता आणि कंडिशनिंग देऊ शकता। आता बरेच लोक म्हणतात की केसांना हिना अप्लाय केल्यामुळे किंवा मेहंदी अप्लाय केल्यामुळे केस खूप जास्त ड्राय होतात। तर हो, मेहंदी अप्लाय केल्यामुळे किंवा हिना अप्लाय केल्यामुळे केस खूप जास्त ड्राय होतात। का जी हिना मेहंदी असते किंवा इंडिगो पावडर असते ते आपल्या केसांना सुंदर कलर देण्यासाठी आपल्या केसांचं मॉइश्चर यूज करत असते। पण यावरती सुद्धा सोल्युशन आहे, कारण जेव्हा आपण हिना आपल्या केसांवरती अप्लाय करतो आपल्या केसांना कलर येण्यासाठी, जेव्हा हिना आपल्या केसांचं मॉइश्चर यूज करते तेव्हा आपण बाहेरून आपल्या केसांना मॉइश्चर नक्कीच देऊ शकतो। त्यामुळे काय होतं, आपल्या केसांचा डिहायड्रेशनवाला प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतो आणि आपल्या केसांना कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही। आपण मार्केटमधला डाय किंवा मार्केटमधले कलर आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा ते इन्स्टंटली रिझल्ट देतात सुद्धा, पण काही कालावधीनंतर ते आपल्या पांढऱ्या केसांना आणि ग्रे केसांना वाढवतात। जर तुम्ही केसांना हायलाइट करण्याचा विचार करत असाल, कलर करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, अजिबात केसांना कलर करू नका, हायलाइट करू नका। त्यामुळे केस प्रचंड प्रमाणात डॅमेज होतात, तुमचे केस खूप जास्त प्रमाणात खराब होतील। त्यामुळे असे हायलाइट किंवा कलर करण्यापेक्षा, केमिकल तुमच्या केसांवरती अप्लाय करण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने हिना ॲप्लिकेशन महिन्यातून एकदा जरी केलं तरी सुद्धा तुमचे केस हे ड्राय होणार नाही। केसांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी मदत होईल, तुमच्या केसाचा ड्रायनेस कमी होईल, तुमचे केस सिल्की स्मूथ शायनी होण्यासाठी मदत। तर हिनाचं प्रिपरेशन करताना मी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन करत असते। जर मला केसांना छान बर्गंडी कलर हवा असेल तर मी बीटरूटचा वापर करते, जर मला केसांना छान ब्राऊन कलर हवा असेल तर मी कॉफीचा यूज करत असते, आणि जर मला माझे पांढरे केस हाईड करायचे असतील, ब्लॅक करायचे असतील तर मी वेगळ्या पद्धतीने मेहंदी भिजवत असते। पद्धतीने मी हिनाचं प्रिपरेशन करत असते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पांढरे केस किंवा ग्रे केस काळे कसे करायचे आणि त्यासाठी मेहंदी कशी भिजवायची हे सांगितलेलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये मला छान केसांना बर्गंडी कलर हवा आहे, त्यासाठी मेहंदी कशी भिजवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मेहंदीचं प्रिपरेशन कसं करायचं हे बघूया। मेहंदी भिजवण्यासाठी सगळ्यात आधी आपण डिकॉक्शन रेडी करणार आहोत। डिकॉक्शन रेडी करण्यासाठी इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी कॉफी पावडर टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये मी 1 चमचा चहा पावडर टाकणार आहे आणि हे छान उकळून घ्यायचं आहे। हे पाणी 2 ग्लासाचं 1 ग्लास होईल इथपर्यंत आटवून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकणार आहे। मेथीदाणे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त मदत करतात। आपली केस गळती बंद करण्यासाठी आणि आपले केस रिग्रोथ करण्यासाठी मेथीदाण्याचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो। मेथीदाण्याच्या पावडरचा ॲज अ हेअर मास्क म्हणून सुद्धा आपण उपयोग करू शकतो। 2 ग्लास पाणी आपण टाकून घेतलेलं होतं, त्याचं 1 ग्लास पाणी होईल इथपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं आहे आणि हे डिकॉक्शन आपण गाळून घ्यायचं आहे। आता हे डिकॉक्शन थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे। आता यानंतरची पुढची स्टेप म्हणजे आपल्याला येथे बीटरूट लागणार आहे। मी येथे 3 बीटरूट घेतलेले आहेत। हे बीटरूट मी मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बारीक करताना यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका, म्हणजे बीटरूटचा छान ज्यूस आपल्याला मिळेल। आता तुम्ही बघताय खूप सुंदर असा बीटरूटचा ज्यूस बनून रेडी आहे। अशा प्रकारे स्ट्रेनरच्या सहाय्याने छान बीटरूटचा ज्यूस गाळून घ्यायचा आहे। हा बीटरूटचा ज्यूस आपण आपल्या मेहंदीच्या प्रिपरेशनमध्ये यूज करेल तेव्हा या बीटरूटचा बर्गंडी कलर आपल्या केसांवरती येण्यासाठी खूप जास्त मदत होईल। आता मेहंदी कशी भिजवायची हे बघूया। त्यासाठी मी येथे ग्लासमध्ये मगाशी आपण जे केलेलं ते डिकॉक्शन घेतलेलं आहे, 1 कप दही घेतलेलं आहे आणि हे बीटरूटचं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे VLCCची हिना पावडर यूज करणार आहे, आमला पावडर यूज करणार आहे आणि करी लिव्सची पावडर यूज करणार आहे। आता VLCCची पावडरऐवजी तुम्ही कुठलीही पावडर यूज करू शकता, पण VLCC आणि नूपूर ह्या माझ्या फेवरेट पावडर आहेत, त्यामुळे तुम्ही या पावडर नक्कीच यूज करू शकता। यामध्ये 2 चमचे मी करी लिव्सची पावडर टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये मी 2 चमचे आमला पावडर टाकून घेणार आहे। करी लीफ आणि आवळा पावडर हे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। आपल्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स यामुळे दूर होण्यासाठी मदत होते। आता 1 वाटी यामध्ये मी दही घालून घेणार आहे, ज्यामुळे आपल्या केसांना सुंदर चमक येण्यासाठी खूप मदत होईल। आता ही जी पावडर आहे या सगळ्या मिक्स करून यामध्ये मी बीटरूटचा जो ज्यूस आहे तो थोडा थोडा करत घालून घेणार आहे। आता बीटरूटचा ज्यूस घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे मगाशी डिकॉक्शन रेडी केलेलं होतं ते सुद्धा थोडं थोडं करत यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता या डिकॉक्शन रेडी केलेलं होतं ते डिकॉक्शन थोडं थोडं करत आहे। आपण बर्गंडी कलर यावा यासाठी ही मेहंदी प्रिपेअर करत आहोत, त्यासाठी आपण बीटरूटचा ज्यूस यूज केलेला आहे। आता यामध्ये हे डिकॉक्शन कशासाठी यूज केलं तर जो बर्गंडी कलर आहे तो आपल्या केसांवरती छान टिकण्यासाठी, आपल्या केसांना छान बर्गंडी कलर येण्यासाठी हे जे कॉफी आणि चहा पावडरचं डिकॉक्शन आहे ते खूप जास्त मदत करतं। ते एक स्ट्रेनरचं काम करतं, त्यामुळे हे कॉफी पावडर आणि चहा पावडरचं डिकॉक्शन आपल्याला यूज करायचं आहे।
ही मेहंदी प्रॉपरली मिक्स करून रात्रभर भिजत ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघताय मेहंदीला किती सुंदर कलर आलेला आहे। आपण जो बीटरूटचा ज्यूस यामध्ये यूज केलेला आहे त्याचा बर्गंडी कलर साईडला आपल्याला दिसत आहे। कलरमध्ये जाऊन कलर करण्यापेक्षा अशा घरच्या घरी तुम्ही नॅचरल गोष्टींचा वापर करून जर हेअर्स कलर्स केले तर तुमच्या केसांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। विशेष म्हणजे या हिना पेस्टमुळे फक्त आपल्या केसांना कलरच येणार नाही तर आपले केस नरीशसुद्धा होणार आहेत, केसांवरती सुंदर चमक येणार आहे आणि आपले केस हेल्दी दिसणार आहेत। त्यामुळे घरच्या घरी अशा प्रकारचा हेअर मास्क तुम्ही नक्कीच रेडी करू शकता। हा हेअर मास्क मी माझ्या संपूर्ण केसांवरती अप्लाय करून घेतलेला आहे। हा हेअर मास्क ड्राय होऊ नये यासाठी तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळू शकता किंवा अशा प्रकारे हेअर कॅपसुद्धा केसांना गुंडाळू शकता। 2 तासानंतर केस तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत। लक्षात ठेवा त्या दिवशी शॅम्पू अजिबात करायचा नाही। ज्या दिवशी तुम्ही मेहंदी लावलेली आहे त्याच्या रात्री केसांना छान तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवायचे आहेत। अशा प्रकारे जर तुम्हाला तुमच्या केसांना सुंदर बर्गंडी कलर जर अचीव करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी भिजवू शकता आणि नॅचरली तुमचे केस कलर करू शकता। यामुळे काय होईल, मेहंदी लावून सुद्धा तुमचे केस ड्राय होणार नाहीत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।